नमस्कार. तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोत्याची दिसायला सुंदर पण करायला सोपी अशी रांगोळी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग ही रांगोळी करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही मोत्याची रांगोळी करण्यासाठी इथे मी 4 नंबरचे पांढरे आणि हिरव्या रंगाचे मोती घेतले आहेत. त्यानंतर सुई घेतली आहे, त्यानंतर नायलॉनचा धागा आणि कात्री. सर्वात प्रथम आपण सुईमध्ये दोरा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आता आपण सुईमध्ये पांढऱ्या रंगाचे 6 मोती घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे मी 1, 2, त्यानंतर हा तिसरा, त्यानंतर 4, 5 आणि 6 पांढऱ्या रंगाचे मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला जो आपण शेवटचा मोती घातला होता त्या शेवटच्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. दोरा आणखीन पक्का व्हावा यासाठी आपण सुई आणखीन पुढच्या एका मोत्यामधनं काढून घेणार आहोत. आता आपण सुईमध्ये परत पांढऱ्या रंगाचे 5 मोती घालून घेणार आहोत. तर इथे मी 1, 2, त्यानंतर हा तिसरा, त्यानंतर 4 आणि 5 मोती घातलेले आहे पांढऱ्या रंगाचे. आणि ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपले 2 राऊंड तयार झाले. आता सुई आपण जो पुढचा मोती दिसतो पांढरा त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. इथे सुई आपण 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढले आहे. आता परत इथे सुईमध्ये मी 5 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहे. आणि ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं पण आपल्याला उलट दिशेने सुई घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपण बाजू पलटून घेणार आहोत आणि आत्ता आपण जे मोती घातले त्या सर्व मोत्यामधनं आपल्याला सुई परत एकदा काढून घ्यायची आहे. तर इथे मी 3 मोत्यातनं सुई काढली आहे. त्यानंतर हा 4था मोती आणि त्याच्या पुढचा 5वा. मी सर्व मोत्यातनं सुई काढली आहे. आता सुई आपल्याला जे पुढचे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं पुढच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथे पण आपण 6चा राऊंड करणार आहोत. त्यासाठी सुईमध्ये घेताना आपल्याला 3च पांढऱ्या रंगाच्या मोत्यांची गरज आहे. तर इथे मी सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला 6चा राऊंड तयार झाला. परत सुई आपण पुढच्या एका मोत्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहेत. तुम्ही बघू शकता की ते मी 4 मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे तो आणि खालचा 1 अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. तर तुम्ही जर इथे नीट बघितलं तर इथे पहिल्यांदा मी 2 राऊंड केले, त्याच्यानंतर परत मी याच्यावर 3 राऊंड केले. आता आपल्याला 4 राऊंड करायचे आहे. त्यासाठी मी सुई जे आत्ता आपण मोती घातले होते त्या एका मोत्यातनं घालली आहे. त्याच्यानंतर जो बाजूचा 1 मोती आहे त्यामधनं सुई काढली आहे. त्यानंतर कॉर्नरचा एका मोत्यातनं मी सुई काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 मोत्यातनं सुई काढली आहे. आता परत आपण सुईमध्ये 5 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला 4 राऊंड तयार करायचे आहेत. म्हणून मी कॉर्नरच्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्या एकाच मोत्यातनं सुई आपण उलट दिशेने बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे घेताना आपल्याला 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, त्यानंतर 1 हिरवा मोती आणि परत 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायचे आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 हिरवा असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला साईडचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे.
परत सुई आपण पुढचा जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या एका मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, त्यानंतर हा तिसरा आणि चौथा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि परत सुई आपण जे पुढचे मोती दिसतात त्या एका मोत्यातनं, त्यानंतर बाजूचा एक मोती आणि परत कॉर्नरचा एक मोती म्हणजे एकूण 3 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने आपण सुई घालून घेणार आहोत. परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 हिरवे मोती आणि 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 हिरवे मोती आहेत त्या 2 हिरव्या मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे आपला हिरवा राऊंड करायचा आहे, त्यासाठी सुईमध्ये घेताना आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. त्यानंतर सुई आपण आणखीन जे पुढचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत पांढऱ्या रंगाच्या. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 हिरवा असे एकूण 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढचा जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपल्या इथेच राऊंड तयार झाले. आता परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहोत. परत कॉर्नरचा एक मोती आणि परत बाजूचा एक मोती अशा 3 मोत्यातनं घातली आहे. आता सुईमध्ये घेताना आपण 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. आता सुईमध्ये आपण ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं सुई आपण उलट दिशेने काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 हिरवे मोती आणि 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो पांढरा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 हिरव्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि जो बाजूचा एक हिरवा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यामधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 हिरवा असे 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा हिरवा मोती आहे तो आणि खालचे 2 पांढरे अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपण सुईमध्ये घेताना 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत.
आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि आत्ता जे मोती घातले होते त्या मोत्यामधनं, त्या 3 मोत्यामधनं आपण सुई काढणार आहोत. तर इथे मी पहिल्या, त्यानंतर हा दुसरा आणि त्याच्यानंतर हा कॉर्नरचा तिसरा, अशा 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आहे. आता सुईमध्ये इथे परत आपण 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्या एकाच मोत्यातनं आपण सुई उलट दिशेने काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 1 हिरवा आणि 2 पांढरे असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये इथे आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यामधनं बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये इथे घेताना आपल्याला 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. तर इथे मी हा पहिला, त्यानंतर दुसरा आणि हा तिसरा अशा 3 मोती घातले आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 हिरव्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता इथे देखील आपण 3 हिरव्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1, 2 आणि 3. आणि सुई आपल्याला बाजूचा 1 हिरवा मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो एक कॉर्नरचा मोती आहे त्या मोत्यामधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचा 1 अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि जे पुढचे 3 मोती दिसतात म्हणजे बाजूचा खालचा 1, त्यानंतर बाजूचा 1 मोती आणि कॉर्नरचा 1 अशा 3 मोत्यातनं घातली आहे. आता सुईमध्ये घेताना परत आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1, 2, त्यानंतर हा तिसरा, त्यानंतर चौथा आणि हा 5वा. आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने दोरा काढायचा आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घेणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यामधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. परत सुई आपण बाजूचा 1 मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत आपल्याला सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला बाजूचा 1 मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला बाजूचा 1 मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालायची आहे. इथे परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला बाजूचा 1 मोती आणि खालचे 2
अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत। परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालायची आहे। आता परत एकदा सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती राहिला त्या मोत्यातनं घालणार आहोत। आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि परत आपण सुई 3 मोत्यातनं घालणार आहोत। पण त्यात तुम्ही बघू शकतात की इथे आपल्या सर्वात वरच्या लाईनला 8 राऊंड तयार झाले आहेत। आता हे आपल्याला कमी करायचे आहेत, 7च करायचे आहेत पुढच्या राऊंडसाठी। तर इथे मी हा दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हे पुढचे 2 म्हणजे एकूण आपण 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे। आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे। तर इथे आपण कॉर्नरचा मोती सोडून दिला आणि त्याच्या पुढचे 2 मोती मधनं सुई बाहेर काढली आहे आणि इथे सुई जी आहे ते मागच्या 2 मोत्यांमधनं आपल्याला विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत। आता इथे माझा दोरा संपला, तर इथे मी गाठ मारून घेणार आहे आणि नवीन दोरा घालणार आहे। तुम्ही बघू शकतात की इथे मी नवीन दोरा घेतला आहे आणि जे पुढचे 2 मोती आपल्याला दिसतात त्या 2 मोत्यांमधनं सुई आपण पहिल्यांदा घालून घेणार आहोत। तर इथे मी 2 मोत्यातनं सुई घातली आहे पुढच्या। परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत। 1 2 आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण जे पुढचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। परत सुईमध्ये इथे मी 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेतले आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत। परत इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। परत इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आणि सुई आपल्याला बाजूचा एक मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। आता इथलं हा पार्ट आपला पूर्ण झाला, तर इथे मी सुई 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहे। त्यानंतर इथे आपल्याला दोऱ्याला पक्की गाठ मारायची आहे आणि परत सुई आपण 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत, जेणेकरून दोरा आपला पक्का बसेल आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कापायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला एक भाग तयार झाला। असे आपल्याला एकूण 12 भाग बनवायचे आहेत, म्हणजे अजून आपल्याला 11 भाग तयार करायचे आहेत। तुम्ही बघू शकतात की इथे मी 12 भाग तयार करून घेतले आहेत। आता हे भाग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हिरव्या रंगाच्या मोत्याने जोडून घ्यायचे आहेत। इथे 6 भाग मी खाली जोडले आणि उरलेले 6 भाग त्याच्या वरच्या बाजूने जोडणार आहे।
तर हे आपल्याला हिरव्या रंगाच्या मोत्याने सर्व भाग जोडून घ्यायचे आहेत. आता आपण जे वरचे बाजूचे भाग आहेत ते नंतर जोडणार आहोत. तर सर्वात प्रथम हे आपण अशा पद्धतीने हे सर्व भाग जोडून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण हे 2 भाग घेतले आहे आणि त्यामध्ये दोरा घेणार आहोत आणि जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या एका मोत्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत. आता इथे आपण सुईमध्ये एक हिरव्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्याचा कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आणि पुढचे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये आपण एक हिरव्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि जो पहिला भाग होता त्यामधला जे पुढचे 2 मोती आहे, हिरव्या मोत्यानंतरचे पुढचे जे 2 मोती आहेत पांढरे ते सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचे जे 2 मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण एक हिरवा मोती घेणार आहोत आणि जो दुसरा भाग आहे त्या भागामधले जे 2 मोती आहेत ते सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. परत आपण सुईमध्ये एक हिरव्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि जो पहिला भाग आहे त्यामधले जे 2 मोती आहेत ते सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये आपल्याला एक हिरव्या रंगाचा मोती घालायचा आहे आणि जो दुसरा भाग आहे त्यामधले जे 2 मोती आहेत पांढऱ्या रंगाचे ते सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुईमध्ये आपण एक हिरव्या रंगाचा मोती घालणार आहोत आणि जो पहिला भाग आहे त्यामधले 2 मोती सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं आपण दोरा घालून घेणार आहोत. परत आपण सुईमध्ये एक हिरव्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि जो दुसरा भाग आहे त्यामधले 2 मोती सोडून द्यायचे आणि शेवटी जो एकच मोती राहतो त्या एका मोत्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही आपली 2 भाग जोडली गेलेली आहेत. अशीच आपल्याला याला एकूण उरलेली 4 भाग देखील जोडून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही गाठ मारू शकतात किंवा हा दोरा फिरून देखील घेऊ शकतात. तर इथे मी दोरा फिरून घेणार आहे. तर आपल्याला हे अशा पद्धतीने जोडायचं आहे. जो खालचा मोती आहे म्हणजे जो खालचा पार्ट आहे त्या दुसरा जो पार्ट आहे त्याच्या खालच्या मोत्यामध्ये आपल्याला दोरा पाहिजे. तर मी खालचे जे 4 मोती आहेत त्या 4 मोत्यांमधनं दोरा फिरून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून आपला दोरा हा कॉर्नरच्या मोत्यामध्ये आला. आता सुईमध्ये मी परत एक हिरवा मोती घेणार आहे आणि जो तिसरा पार्ट घेतला आपण त्याच्यामधला कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई घालून घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व पार्ट एकमेकांना जोडून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकतात की मी हे 6 पार्ट जोडले आहे. आता आपण सुई जो कॉर्नरचा मोती आहे तिथे घेऊन आलेली आहे आणि आता याच्यावर दुसरा पार्ट जोडणार आहे. त्यासाठी इथे मी सुईमध्ये एक हिरवा मोती घेतला आणि जो पार्ट आपल्याला जोडायचा आहे त्यामधला कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आणि जे पुढचे 2 मोती आहे त्यामधनं सुई आपल्याला घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपण सुईमध्ये घेताना परत एक हिरवा मोती घेणार आहोत आणि जो
पहिला पार्ट होता त्याच्यामधले 2 मोती सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. परत सुईमध्ये आपण एक हिरवा मोती घेणार आहोत आणि जो पार्ट आपण जॉईन करतो दुसरा, त्या पार्टमधले 2 मोती सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण एक हिरवा मोती घेणार आहोत आणि जो आपला पहिला पार्ट होता त्यामधले 2 मोती सोडून द्यायचे आणि पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपण एक हिरव्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि जो दुसरा पार्ट आहे त्यामधले 2 मोती सोडून द्यायचे आणि पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालून घ्यायची आहे. परत आपण सुईमध्ये एक हिरव्या रंगाचा मोती घेणार आहोत आणि जो पहिला पार्ट आहे त्यामधले 2 मोती सोडून पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं आपण सुई घालायची आहे. परत सुईमध्ये आपण एक हिरवा मोती घेणार आहोत आणि जो दुसरा पार्ट आहे त्यामधले 2 मोती सोडून द्यायचे. इथे कॉर्नरचा एकच मोती राहिलेला आहे, त्या एका मोत्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले हे 2 पार्ट एकमेकांना जोडले गेलेत. तसेच आपल्याला उरलेले बाकीचे पार्ट देखील जोडायचे आहेत. आता हे बाकीचे पार्ट जोडताना तुम्ही इथे दोऱ्याला गाठ मारून परत नवीन सुरुवात करू शकतात किंवा हा दोरा फिरून देखील घेऊ शकतात. तर तुम्ही अशाच पद्धतीने ही उरलेले पार्ट देखील जोडून घ्या. तुम्ही बघू शकतात की हे पार्ट सगळे मी जोडले आहे आणि आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. ही छान सुंदर पण करायला सोपी रांगोळी तुम्ही नक्की तयार करून बघा. माझा चॅनल जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.